जिजाऊंना आणि छत्रपतींना महाराष्ट्रामध्ये पाठवलं आणि निर्माण केलं ते स्वराज्य. ते स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य ज्यांनी रक्षण केलं छत्रपती संभाजी महाराज. आणि त्यानंतर या शिवशाहीचं रूपांतरण पेशवाईमध्ये झालं. आणि पेशवाईमध्ये खऱ्या अर्थानं लढण्याची भूमिका कुणी जर घेतली असेल तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी पेशवाई ज्या दिवशी 11 एप्रिल ज्या दिवशी महात्मा फुलेंचा जन्म झाला त्याच दिवशी आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की पुण्यातला शनिवार वाडा धडा पेटला आणि शनिवार वाडा जळून खाक झाला. 7 मजली असलेला शनिवार वाडा एका फक्त गेट वरती राहिला. याचा अर्थ ज्यावेळेस आमच्या बहुजन समाजामध्ये महापुरुष निर्माण होतो त्यावेळेस या देशातली जी मनुवादी व्यवस्था आहे, जातीवादी व्यवस्था आहे ती संपुष्टात येते. आणि म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या राष्ट्रमाता सावित्रीबाई त्याच्याच विचाराचा वारसा घेऊन आमचा खरा धर्म कोणता, ज्या धर्माचे वेद आम्हाला पाहायला मिळत नाहीत, ज्या धर्माच्या ग्रंथाला आम्हाला हात लावू दिला जात नाही असं सांगणारी मुक्ता साळवे असेल किंवा या देशामध्ये श्रीमुक्तीचा जाहीरनामा लिहिणारी ताराबाई शिंदे असतील. त्यानंतर हाच विचाराचा वारसा आरक्षणाच्या रूपानं तुम्हा माझ्या घरापर्यंत पोहोचणारे आरक्षणाचे जनक त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला पूर्ण बंदिस्त स्वरूप दिलं. आणि आज आपण या सर्व महामानवांचा विचार स्वतःच्या जीवनामध्ये अंमलात कसा आणायचा हे आपण पाहण्यासाठी इथं आलेलो आहोत. आज जयंती साजरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? छान छान भाषणं करायची. महात्मा फुलेंनी असं केलं, शिवाजी महाराजांनी तसं केलं आणि मग आम्ही काय करणार? आम्हाला काहीतरी करायला काम असलं पाहिजे. जर तसं असेल सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती शेंदगड का मारलं गेलं? आमच्या अंगावर कोणी शेंदगड का मारत नाही? आडवं कुंकू लिहिलेली एक सुंदर साडी घातलेली माझी सावित्रीबाई ज्या वेळेस घरातून बाहेर पडते त्या एकमेव इतिहासातली पहिली स्त्री आहे की जिच्या अंगावरती शेण दगड मारलं गेलं. बऱ्याचदा आमच्यात भावना विवश होऊन आमच्या पोरी किंवा पोरं भाषणामध्ये म्हणतात सावित्रीबाईंना शेण खावं लागलं, शेण खावं लागलं. शेण खाणं म्हणजे काय? आम्हाला आमच्या लक्षात घ्या, शब्द असतो, शब्दाला अर्थ असतो, अर्थामागे विचार असतो आणि विचारामध्ये आचार असतो आणि आचारातून क्रांती निर्माण होते. आमच्या माईला शेण खावं लागलं आम्ही आमच्या तोंडाने म्हणतो. का खावं लागलं म्हणणं म्हणजे काय? सावित्रीबाईंनी हाताने घेतलं खाल्लं का? त्यांना मारलं का? खावं लागलं म्हणलं की मारणारा बाजूला राहतो. मारणारावरती विचार. का मारलं गेलं सावित्रीबाईंना शेण? का तर त्या पहिल्यांदा जगामध्ये असं काहीतरी वेगळं करीत होत्या की ते वेगळं करणं त्यांच्या धोक्याचं होतं त्यांच्या अस्तित्वासाठी. आता हिने सांगितलं अखंड धोंडे पोरं देती तर का करावे लागणे पडते. तुकोबारायांनी तेच सांगितलं होतं. मग जर असं असेल माझ्या सावित्रीबाईने पहिल्यांदा या पोरींना घराच्या बाहेर काढलं. माझ्या ज्योतिरावांनी पहिल्यांदा अस्पृश्य समाजाला घराबाहेर काढलं आणि शिक्षण देण्याचं काम केलं. आणि आज आम्ही इथं जे बसलेलो आहोत लक्षात घ्या, आमच्या घरामध्ये महिला ज्या आहेत या महिलांचे जेवढे ड्रेस असतात ना, ड्रेस आपल्या सर्वांना माहिती आहे. आता सावित्रीबाईंना 2च साड्या होत्या. 3ऱ्या साडीसाठी ज्योतिरावांबरोबर त्यांची चर्चा रडत रडत मागितली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे का? एक खराब होते, एक घरी धुवून टाकते आणि मग रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेमध्ये जाऊन मुलींना कसं शिकवू? आमच्याकडे कमीत कमी कितीही रानातली स्त्री असेल, नऊवारी घालणारी असेल तरी सुद्धा कमीत कमी 7-8-10 साड्या तरी असतील. आकडा कमी सांगितलाय, कमी सांगितलाय ना, कमी साड्या. मग आमच्या घरामध्ये जेवढ्या साड्या आहेत ना, आया बहिणींनो तुमच्यासाठी काय सांगतो, आमच्या घरात तुमच्या कपाटामध्ये जाऊन मोजायच्या तेवढी शाळेची पुस्तकं सोडून इतर पुस्तकं आणायची तुमच्या ह्या लेकरांसाठी. भविष्यामध्ये ही लेकरं तुम्हाला मोठी करायच्यात ना. तुम्हाला माझ्या आईने तेवढं केलं. माझ्या आईला 4 साड्या होत्या, पण 4 जेवढ्या साड्या असतील तेवढी पुस्तकं मात्र इथं अमोल सोबत आहे माझ्या सोबत. माझ्या घरामध्ये पहिले आई खुरपायला जायची. आम्हाला 4.5 एकर शेती. त्या शेतीमध्ये अत्यंत जिराईत शेती, पण घरामध्ये आईनं आम्हाला पुस्तकं आणली. मी लहान असताना ही पुस्तकं वाचायचे. तुला शिकायचं, पुढं मोठं व्हायचं आणि नुसतं शिकायचं नाही. आमच्याकडे पोरं शिकली सुशिक्षित झाली की गंमत अशी करतात,
जे शिकलेले नोकरीवाले आहेत ते विशेषतः तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी फ्लॅट घेणार, बंगला बांधणार, गाडी घेणार आणि 4x4च्या खोलीमध्ये जाम होणार. बाल्या बाली 4x4ची खोली, त्यात कुणी आद्यात नाही मध्यात नाही, सख्या आई बापाला सांभाळत नाही. अशी शिकलेल्या लोकांची अवस्था आहे. इथल्या लोकांची नाही, बाहेरचं सांगतोय. तर सक्का तर सुशिक्षित झाले. महात्मा फुलेंचा मंत्र होता, आपण आता हे नाही सांगितलं, सगळ्यांना माहिती आहे, पण तो मंत्र आम्ही कधी डोळे भरून त्या दृष्टीने पाहत नाही. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. याचा उलट करायचा आपण. विद्येमुळे मती येते, नीती येते, गती येते आणि वित्त येतं आणि मग आमचा विकास होतो. आता इथं जेवढे आलेत ना संध्याकाळी, त्यांना पगार आहे, सरांना आहे, मला आहे, सगळ्यांना आहे, तरी सुद्धा आम्ही इथं आलो. यांनी बोलावलं, कशासाठी बोलावलं? का आम्हाला पगार इथं येण्याचे आम्हाला काही मिळत नाही. आम्ही फक्त तुम्हाला काहीतरी द्यायचंय. आणि शिक्षणातून काय होतं, आता जे बाहेर बसलेले लोक आहेत, बाहेर म्हणजे इथं नाही, जे शहरामध्ये आहेत, जे स्वतःच्या आईबापाकडे बघत नाहीत, कुटुंबाकडे बघत नाहीत, वेळ सोडून आम्हाला आता मॅच आहे, आज IPL ची मॅच बघत बसलो असतो, नाही आलो आम्ही, बघत नाही बसलो, इथं येऊन बसलो. तुम्ही यायच्या अगोदर 7ला बोलवलं होतं, 7:15 मी इथं आलो. काय करायचं म्हणलं, 5-6 माणसं आहेत फक्त, कार्यकर्ते जोडाजोडीचं काम करतो. 7चा कार्यक्रम होता, 7ला सुरू व्हायला पाहिजे होता, 10ला संपला असता. पण आमच्यामध्ये जागृतीसाठी आम्हाला वेळ द्यावा लागतोय. तर आमच्या घरामध्ये जेवढ्या साड्या आहेत तेवढी पुस्तकं आमच्याकडे असली पाहिजेत. आणि तुम्हाला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, या देशातल्या व्यवस्थेनं तुम्ही जास्त ऐकायचंय. महिला बघितली का, तुमच्याकडे जेवढे म्हणून ड्रेस आणि साड्या आहेत त्यांना खिशा आहेत का? महिला, आपल्या देशामधल्या महिला ज्या आहेत त्या महिलांच्या एकाही ड्रेसला ते काय जे कपडे घालत असतील, एकालाही खिसा नाही. कुठून तरी बाहेरून जुन्या म्हाताऱ्या बाया असतात, ते पिशवी ठेवतात किंवा वटीला पैसे अशी दुमडून ठेवतात. मग पुस्तक, आमच्याकडे पैसे ठेवण्याची यंत्रणा नव्हती. का नव्हती? आमच्या पंजाबी ड्रेसला खिसा नसतो. आता नवीन जीन्स वगैरे आले त्यांना आहे. का खिसा नसतो? तर या देशातल्या स्त्रीला संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता, 4 चौघात बसून बोलण्याचा अधिकार नव्हता. जर तिचा नवरा हे तिचं सर्वस्व, ज्या दिवशी ती लाईफलाईन संपेल नवऱ्याची, त्या दिवशी आम्ही गडी माणसांनी इथं बसलेल्या सगळ्यांनी, आपल्या पूर्वजांनी बाया जाळून मारल्या. का? तर तिला जगायचा अधिकार नाही. नसल तर लांब लांब काठ्या असायच्या टाकण्याला, मोठमोठे ढोल नगारे वाजवायचे, तिचं रडणं ऐकू एवढा आम्ही स्त्रियांवरती अत्याचार केलेला आहे. आणि हे सगळं शिवरायांनी पाहिलं. शिवरायांनी आऊसाहेबांना सांगितलं हे थांबवावं लागेल. अहिल्याराणी होळकरांनी हे थांबवलं. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे थांबवलं. या ज्या लग्न झालेल्या स्त्रिया आहेत त्यांचा पती मेलेला आहे आणि तिला जर सती नाही पाठवलं तर तिची चंपी केली जायची, केस काढून टाकले जायचे. का? तिला विद्रूप करायचं. पण एवढे पुरुष बदमाश होते त्या काळामध्ये, चंपी केलेल्या स्त्रियांना सुद्धा यांच्या वासनेनं सोडलं नाही. आणि म्हणून त्या स्त्रियांना जर दिवस गेले, आता शिंदे सरांनी सांगितलं, तर त्या लेकरांचं काय करायचं? त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळेस माझ्या सावित्री माय पुढे आली, माझी माय पुढे आली आणि माझ्या माईनं काय करावं? अगं नको मरू, तू ये माझ्याकडे ये, मी तुझा सांभाळ करेन. तुला वाटलं तुझं लेकरू मी सांभाळीन, तुला घेऊन जायचं असं तर घेऊन जा, नसं तर मी सांभाळीन. आपल्या सर्वांना माहितीये सावित्रीबाई फुले ज्योतिरावांना मारायला मारेकरी आले होते. काय करावं? रात्रीच्या अंधारामध्ये ज्योतिराव फुले वाचन करतायत, सावित्रीबाई फुले शेजारच्या त्या बालगृहामध्ये लेकरांना सांभाळतायत. आणि अशा स्थितीमध्ये अचानक मारेकरी येतात आणि मारेकरी तलवार जी आहे फरशी, त्या काळात म्हटलं कुऱ्हाड, ती कुऱ्हाड ज्योतिरावांवरती उगारतात. ज्योतिराव सुद्धा लघुजीव असतानाच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या होते, पैलवान होते. असं काही गरीब नव्हते. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर ही माणसं गरीब नव्हती. बाबासाहेबांनी मुंबईमध्ये राजगृह नावाचा कोट्यवधी रुपयाचा बंगला बांधला आणि ते जगातलं सर्वात मोठं वैयक्तिक ग्रंथालय. गरीब नव्हते आमचे महापुरुष. आम्ही बऱ्याचदा असं समजतो आमचे महापुरुष देवाच्या विरोधात होते का? अजिबात नव्हते. जर कोण म्हणत असेल की हे जे आहे हे देवाच्या विरोधात होते, अजिबात मान्य नाही. महात्मा फुलेंनी निर्भीक मानलं. महात्मा फुलेंना बऱ्याचदा असं होतं की भावनेच्या आवेशामध्ये आम्ही आमच्या महापुरुषांना तोडून टाकतो, समाजापासून तोडून टाकतो. महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये निर्मिक ही संकल्पना, ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा हे आमची दैवत आहे.
ज्याच्या पुढे बा आहे किंवा ज्याच्या पुढे आई आहे, सांगा. देवीची नावं तुळजापूरची आई, लक्ष्मी आई, त्यानंतर अजून कोणते आहेत? अंबाबाई. ज्याच्या पुढे बा आहे ती आमची दैवत आहे, आणि ज्याच्या पुढे बाण हे नाही ती आमची दैवत नाही. मिशावाली दैवत आमची, बिगर मिशावाली दैवत आमची नाही. अजून सोपं सांगतो की मी समजा इथून पत्र लिहिलं, माझ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी पत्र लिहिलं, तर पत्र तिथपर्यंत पोहोचल का नाही तिच्यापर्यंत? देव आमचे ओळखायचे कसे? जिथं पत्ता सापडेल तिथं मंदिर आहे, तिथं लिहून पत्र लिहिलं, तिथं जाऊन पडू शकतंय, माझी ही इच्छा आहे, ते देव आमचे. आणि ज्यांचा पत्ताच नाही, उदाहरणार्थ इंद्राच्या नावाने पत्र लिहिलं, इंद्राचं मंदिर कुठे आहे? पोस्टमनला प्रश्न पडेल. विष्णूचं मंदिर कुठे आहे? पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर आहे. कलिमाजी बौद्ध नववा, कलंकी पुढे 10वा. म्हणजे पंढरीचा पांडुरंग हा बुद्धाचा अवतार आहे. सगळे देव हत्यारबंद आहे, एकच देव बिगर हत्याराचा आहे, बौद्ध अवतारी. आम्ही झालो संत, वर्णावया मात नामा म्हणे. खऱ्या अर्थानं पांडुरंग हा आमचा दैवत आहे. आम्ही काय केलं? संतांना आणि पांडुरंगाला सुद्धा उलट मांडून टाकलं. आम्हाला खऱ्या अर्थानं देव कोणता आहे आम्हाला हे समजलं पाहिजे. ज्या ज्या देवांचा पत्ता आहे, मंदिर आहे, ते देव आमचे. ज्यांचा पत्ता नाही लिहिलेला ते देव मात्र त्यांचे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, बळीला तू पाताळामध्ये घातलं. आपल्याकडे माय भगिनी म्हणते, बाई इडा पिडा जाऊ द्या आणि बळीचं राज्य होते. मोठ्याने इडा पिडा जाऊ द्या आणि आवाज कमी आहे, झोपल्या काय? अजून आपल्याला अर्धा तास आहे. इडा पिडा जाऊ द्या आणि बळीचं राज्य येऊ द्या. मग आपण बळीच्या बाजूचे का? बळीला मारणाऱ्याच्या बाजूची पार्टी कोणती आपली? आपलं मतदान कोणाला होईल? बळीला होईल का बळीच्या विरोधात? बळीला होईल. आपल्याला बळीचं राज्य पाहिजे. मग जर बळीचं राज्य पाहिजे तर बळीला मारणारा जो वामन आहे तो बळीचा शत्रू आहे. इडा आणि पिडानं त्याला आपण तुम्ही संक्रांत आणि किंक्रांत म्हणता. इकिनी पुढून आणि इकिनी मागून त्या बळीराजाला मारलं. आणि म्हणून आमची माय भगिनी आजही म्हणते, आजही माझ्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात का? शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा होता. आणि या राजाला मारण्याचं काम या संक्रांत आणि किंक्रांत अर्थात इडा आणि पिडा यांनी केलं. बळीराजा आई बहिणींची इज्जत राखणारा होता, शेतकऱ्याच्या बांधावरती खत देणारा होता, शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देणारा होता. आणि त्याला एवढं राज्य, 12 खंड राज्य होतं. आणि 13वं खंड काशीखंड, काशीखंडामध्ये बळीराजाचं राज्य चालत होतं. आणि या 12 खंडाचे त्यांनी प्रत्येक खंडाच्या देशाचे 12 भाग केले. 13वा भाग म्हणजे बळीचं राज्य. 12 खंडाचे भाग केले आणि त्या प्रत्येकाचा एक प्रमुख नेमला, त्याला आपण खंडोबा म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? खंडोबा. खंडोबाने पुन्हा त्याचे भाग केले आणि एक एक सुभा तयार केला, त्याचा एक एक सुभेदार नेमला. आपण त्याला आजही त्याची परवानगी घेतल्याशिवाय, त्याला पुजल्याशिवाय विहीर खोदत नाही. चाड्या मोठे महसुबे, महसुली सुभेदार, महसुबे, त्याच्यावर मसोबा केला आपण. त्याला नंतर आपण त्याला अंधश्रद्धा लावल्या, कोंबड काप, बकरू काप, हे नंतर अंधश्रद्धा. परंतु ही आमची पूर्वजाची ठिकाण आहे. बळीराजाच्या वरती आक्रमण केलं वामनानं, म्हणून वामनाच्या विरोधात लढण्यासाठी खंडोबा, भैरोबा, मसोबा. आणि तुमच्या गावाच्या आजूबाजूला आपण आसरा पुजतो. काय म्हणतात जुन्या म्हाताऱ्या बाया? त्याला कोणता आसरा म्हणतो? कुठल्या ग्रंथात दिसला का तुम्हाला? साधी आसरा तुम्ही पुजता. त्याचा इतिहास मी सांगतोय, आणि तो इतिहास माझ्या बापाने सांगितला, महात्मा फुलेंनी. तोच इतिहास आहे. हे ज्यावेळेस बळीच्या लढाईमध्ये लढायला गेले बळीच्या बाजूनं, त्यावेळेस प्रत्येक गावातली तरुण पोरं, आता कार्यक्रमाचं आयोजन करताना तरुण पोरं 7-8 जण पुढे होते, ते तशी पोरं त्या काळामध्ये युद्धाला गेले. आणि त्या ठिकाणी बळीराजाचा खून केला कपटानं. आणि त्यानंतर हे तरुण पोरं गावात आले, पण गावात यायच्या आधी बळीच्या विरोधातले वामनाची लोक गावात येऊन बसले. माळ्यांनी मराठ्यावर लग्न करायचं नाही, माळ्यांनी शिप्यावर लग्न करायचं नाही, शिप्याने चांभाराबर करायचं नाही, चांभाराने महाराबर करायचं नाही. ह्या पद्धतीनं त्या माणसाने एकाने येऊन, आणि प्रत्येकाने जन्माला तुमच्या घरात लेकरू आलं, आमच्याकडे नाव ठेवायला यायचं. कुणाकडे जाता नाव ठेवायला? आज मी मुहूर्त बघायला आमच्याकडे यायचं, लग्न लावायला आमच्याकडे यायचं. मम आत्मा हा पुराण फल प्राप्त्यर्थम करिष्ये. पुराणात सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फळ प्राप्त होईल, असं लग्नात मंत्र म्हणला जातो.
मग पुराणात काय सांगितलंय? तुझ्या स्त्रीचा मी स्वीकार करतो, 16 दिवसानंतर मी तिला पवित्र करून तुझ्या ताब्यामध्ये देतो. याचा अर्थ तसा होतो, मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम करिष्ये. पुराणात सांगितल्याप्रमाणे फळ मिळेल. पुराणात काय सांगितलंय? तुझ्या स्त्रीचा लग्नाच्या दिवशी मी स्वीकार करतो, 15 दिवस माझ्या घरी ठेवतो, 16व्या दिवशी पवित्र करून तुझ्या ताब्यामध्ये देतो. हा मंत्रांचा अर्थ. आणि आम्ही आमचा 16वा घालतो, लग्न त्याच्याच हाताने लावतो. तो आम्हालाच मंत्र म्हणायला होतो की माझी बायको 15 दिवस मी तुझ्या ताब्यामध्ये देत आहे. हे आणि आम्ही तेच आचरण करतो. माझ्या बापाने दुसरा धर्म दिला आपल्याला. विधी कसे करायचे त्याचाही अर्थ सांगितला. मग बळीराजाचं पुढे येऊया. हे जे तरुण पोरं आहेत लढाईला गेले, ते माघारी आले तर गावात येऊन तो पंचांग घेऊन बसलेला. आणि मग करायचं काय? पंचांगवाल्याने सांगितलं तुमची लेकरं लढाईला गेलेत, ते लढाईला गेलेल्या लेकरांना गावात येऊ द्यायचं नाही. आणि मग गावात येऊ द्यायचं नाही, मग करायचं काय? मग या गाव 7-8 पोरं जे गावातून लढाईला गेलेले आहेत त्यांनी गावाच्या भोवती काट्या कुट्यांमध्ये आसरा घेतला 7 ठिकाणी. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? साती आसरा. पुन्हा साती आसरा कसा? मग त्यांना भूक लागायची, मग आमची माय भगिनी डायरेक्ट पोळ्या करायची, सणावाराला पोळ्या करायची. आणि पोळ्या करून डायरेक्ट नेल्या तर ओळखू येतील, कोणाला तरी जेवण चालवले, मग त्याच्याऐवजी ती छोटी पोळी करायची. त्याला काय म्हणतो आपण? नैवेद्य. निवद म्हणतो का? आणि मग तो त्या साती आसऱ्याला निवद नेऊन दाखवतो. ह्या जाखाई जोखाई ह्या आमच्या माता होत्या त्या काळातल्या, ह्या चांगल्या होत्या, देवी होत्या. त्यांच्याकडे आम्ही आमच्या घरातले प्रश्न नेऊन मांडायचो. हा साती आसरा हा सुद्धा आमचं वास्तव आहे. त्या लेकरांना सणावाराला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्याच्या रूपामध्ये त्या काळात द्यायचो. तो आजही आमची माय भगिनी तुम्ही ते सगळं नेऊन ठेवता देता, म्हणजे हा आमचा इतिहास आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज आम्ही महात्मा फुलेंचा जयंतीचा उत्सव साजरा करत असताना त्यांनी काय सांगितलं? तर या गुलामीतून बाहेर या. ज्या ज्योतिषाच्या आणि पंचांगाची गुलामी आहे त्यातून बाहेर या. बरं, बाहेर येऊन करायचं काय? ग्रंथ दिला. पाप म्हणजे काय? तुकोबारायांनी सांगितलंय, पर उपकार पुण्य आणि परपीडा ते पाप. दुसऱ्याला पीडा झाली की पाप होणार, आणि दुसऱ्याला उपकार केले की पुण्य होणार. मग महात्मा फुलेंनी तेच सांगितलं. स्वर्ग नरक काय संकल्पना आहे तुम्हाला आज मी पुस्तक देणार आहे. जे जे जोडीने आलेत ना त्या प्रत्येकाला जोडीने इथं बोलून पुस्तक दिलं जाणार आहे. त्यात या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे. आता जो साती आसरा सांगितला त्याचा उल्लेख आहे, खंडोबा भैरोबा मोसोबा त्याचा उल्लेख आहे. असं पुस्तक जगात दुसरं नाही, ते आमच्या बापाने लिहिलंय. हे आम्हाला माहिती असलं पाहिजे. आज चळवळ करायची म्हणजे काय करायचं? सर आम्हाला प्रश्न पडला, चळवळ करायची म्हणजे काय करायचं? महात्मा फुलेंची जयंती साजरी करायची, हे भलं मोठं भाषण मानायचं, आणि दुसऱ्या दिवशी एका पोपटाची गोष्ट सांगतो मी. काय होतं? एक शिकारी असतो, आणि तो शिकारी काय करतो? त्या ठिकाणी जाळं विणतो, आणि जाळं विणल्यानंतर त्याच्यावरती दाणे टाकतो, आणि तेवढ्यात काही पोपट कबूतर वगैरे वेगवेगळे पक्षी आहेत तिथं येतात. आणि इथं आल्यानंतर एक म्हातारा जो पोपट असतो तो सांगतो, तिथं जाऊ नका बरं, त्या जाळ्यावरती काय जाळं त्या शिकाऱ्याने विणलेलं आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला जायचं नाही कधीच. तिथं जरी अन्न खायला दाणे दिसत असले तरी आपण ते खायचे नाही. का खायचे नाही? तर तिथं आपल्याला अडकवण्यासाठी जाळं टाकलेलं आहे. तुम्हाला दाणे दिसत आहेत, त्याच्या खाली जाळ आहे. त्या म्हाताऱ्याचं कुणी ऐकत नाही, सगळेजण जाऊन बसतात. बसल्यानंतर पुन्हा त्यानंतर तो म्हातारा मात्र बसत नाही, म्हातारा पक्षी. म्हणून म्हाताऱ्या माणसाचं आजकाल ऐकलं पाहिजे, पण ऐकत असताना म्हाताऱ्यांनी योग्य सांगितलं पाहिजे. तर त्या ठिकाणी ते जाळं जे आहे ते शेतकरी, तो जो शिकारी आहे, तो शिकाऱ्याला वाटतं एवढा मोठा थवा आपल्याला सापडला. आणि मग तो म्हातारा जो असतो पक्षी, तो म्हणतो आता तुम्ही अडकलेला आहात. ते बाकीचे म्हणतात येथून सोडायचा मार्ग सांगा, काय करावं लागेल? मग तुम्हाला एका ताकदीनं उठावं लागेल, एका ताकदीनं उडावं लागेल, आणि उडल्याबरोबर हे जाळं घेऊन उडायचं. आज देशाची परिस्थिती तशीच आहे. आज देशामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 येत आहेत, आणि किती लुटलं जातंय ते कुणी मोजायचं नाही. हे वास्तव आहे, भयानक आहे. मी ज्या ठिकाणाहून पाहतो त्या ठिकाणाहून आज आम्हाला आमच्या पोरींना जे हक्काधिकार मिळाले ते सुद्धा धोक्यात आहे. तुम्हाला मिळणारं आरक्षण धोक्यात आहे. मराठा बांधवांना तर अजून मिळालंच नाही. त्यांना मिळण्यासाठी या बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गोष्टीसाठी राजीनामा दिलाय. ते करणं गरजेचं आहे. जात निहाय जनगणना आपल्याला एका ताकदीनं उठावं लागेल, त्यावेळेस गुलामीतून मुक्तता होईल. बऱ्याचदा आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणतो आम्ही राजकीय नाही, पण आपण मतदान करतो म्हणजे राजकीय आहे.
मग आम्हाला योग्य पद्धतीनं आम्हाला उठावं लागेल. तो म्हातारा पक्षी सांगतो तुम्ही एकाच वेळीच उडा. ते सगळे उडतात आणि त्यानंतर ते जाळं घेऊन जातात. पुन्हा 2-3 पिढ्या होतात. तो म्हातारा पक्षी मरून जातो. त्यानंतर ही दुसरेही मरून जातात. पुन्हा एकदा नवीन नातवंडाचा परतोंडाचा एक थवा उडत येतो. त्या शेतकऱ्याचा जो नातू असतो त्या याचा शिकाऱ्याचा नातू तिथं येतो. पुन्हा तो जाळं लावतो, खायला टाकतो आणि खायला टाकल्यानंतर त्या म्हाताऱ्या पक्ष्यांनी मात्र यांना शिकवलेलं असतं. काय शिकवलेलं असतं? पाठ करून घेतलेलं असतं. काय? जायचं नाही, खायला टाकलेलं असेल तर खायचं नाही, तिथं जाळं असतं. जायचं नाही, खायचं नाही, जाळं असतं. जायचं नाही, खायचं नाही, जाळं असतं. सगळ्या पक्ष्यांचं पाठ झालेलं. 2-3 पिढ्यांनंतर ते पक्षी काय करतात? खायला अन्न बघतात. पण ते उडत उडत गाणं म्हणत जातात. जायचं नाही, खायचं नाही, जायचं नाही, खायचं नाही, जाळं असतं. असं म्हणत म्हणत जातात. काय जातात? म्हणत म्हणत जातात. तिथं त्याच्यावरती बसतात. बसल्याबरोबर ते दाणे खातात आणि पुन्हा अडकतात. त्यानंतर तो शिकारी त्यांना पकडतो. काय झालं बरं नेमकं? काय झालं? त्या जुन्या काळामध्ये त्याच्या आजोबांनी त्यांना तो बरोबर शिकवलं होतं. जायचं नाही, खायचं नाही, जाळं असतं असं सांगितलेलं होतं. तरी सुद्धा का ते अडकले? याच्या पाठीमागचं कारण ते बोलके पोपट बनले. आचरणात काहीच नाही, नुसते बोलायला लागले. जे त्याचा अर्थ म्हणून तुकोबाराय म्हणतात, अर्थे विना पाठांतर कासया करावी, व्यर्थची मरावे गोपणी. आमच्या देशामध्ये आजकाल बोलणारे पोपट भरपूर झाले, आचरणात कुणी नाही. म्हणून आम्हाला आता इथून पुढे आम्हाला पिढी अशी निर्माण करावी लागेल. टोपीवाले बसलेले बांधव जे आहेत, आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला अर्थासहित काय सांगावं लागेल? गाथा सांगावी लागेल. तुकोबारायांच्या ग्रंथाचं नाव काय? गाथा. आणि बुद्धाने जे ग्रंथ लिहिलेत त्याला सुद्धा त्याच्यातले जे शब्द आहेत ओव्या त्याला सुद्धा गाथा म्हटलं जातं. आमच्याकडे आम्ही जातीचं पाहतो. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं. कुणाला मानलं? महात्मा फुलेंना. जात नंतर वर गेल्यावर संतांमध्ये कबीर आला आणि सगळ्यात शेवटी जुना पुरातन काळातील बुद्धाला मानलं. आमच्याकडे काय? आम्ही जातीचं पाहतो. गुरु करता नाही जातीचा, ओळखीचा, पाहुण्या रावळ्यातला. बाबासाहेबांनी मानायचं असतं तर जातीतलाच मानायचं असतं. समजा महाराज जातीमध्ये नव्हता तर मग लवजीव असतात, मातंगातले होते, गुरु मानायला पाहिजे होतं. महात्मा फुलेंच्या काळात नाही मानलं. संतांच्या काळामध्ये तर होते. महाराज जातीमध्ये कोणते संत होते? ऊस डोंगा परी रसमय डोंगा, काय बोलला शिवरली रंगा. चोखा महाराज होते. मग चोखा महाराज सोडून कबीरांना गुरु मानलं. बुद्धांच्या काळामध्ये बुद्ध तर माळी ओबीसी होते. मराठा कुणबी जे शेतीची व्यवसाय करतात ते बुद्ध होते. आजकाल आपण बुद्ध म्हणतो. बुद्धाची लोक. बुद्धाची लोक म्हणजे कोण? इथं येताना लागतात ते का? बुद्धाची लोक ती नाहीत, आपण बुद्धाची. आपल्या जातीत बुद्ध जन्माला आला. जो शेतकरी ना कुणबी त्यांनी स्वीकारला, बाबासाहेबांनी नंतर स्वीकारला, त्यांच्यापेक्षा आपल्या जवळच आहे. पण आम्हाला ते जाऊ द्या. गाथा जी आहे तुकोबारायांची ती गाथा आज विचार करा. सावता महाराजांवरती माझं संशोधनपर पुस्तक रेडी झालंय सर. 37 अभंग शिल्लक आहे. तुकोबारायांचे 10,000 अभंग आहे. सावता महाराजांचे 37च का? बाकीचे जाळून टाकले. जळो तुझी भक्ती, जळो तुझी मुक्ती, मज आहे विश्रांती वेगळीची. हा सावता महाराजांचा अभंग आहे. पंढरपूर पासून अवघ्या काही अंतरावर सावता महाराज आहेत. कुठल्याच मंदिरात जाऊन चिपळ्या वाजवीत आणि त्यांनी नामस्मरण करत बसले नाही. कामात राम मानला. जे कर्म आहे ते कर्म प्रामाणिकपणे. आम्ही काय करतोय? आम्ही आज मंदिरामध्ये तुमचं अभिनंदन करतो मी की मुलांचा अभ्यास हे चांगलं मंदिराचं साधन आहे. त्याबरोबर आज लक्षात घ्या माय भगिनींनो, तुमच्या पोरांना तुम्ही संतांचे विचार आणि महापुरुषांचे विचार तुम्हाला जमत असले तर द्या, नसेल तर पुस्तक आणून द्या, नसेल तर वस्तीवर काही चांगली माणसं आहेत. आज पोरं शिकली तेवढी हुकली का आपण म्हणतो? जेवढी शिकली तेवढी हुकली का आपण म्हणतो? त्याच्या पाठीमागचं कारण आहे की शिकलेली पोरं आईबापाला माघारी बनायला लागली. शिकलेली पोरं मोबाईल मध्ये गुंतायला लागली. शिकलेली पोरं जास्त कळत असलेली एकदा गावात गेली की परत मळ्यात रानात कामाला येत नाही. संध्याकाळचं
घरातलं काम केलं जात नाही, दिवसभर गुराढोरांना पाणी दाखवत नाही, मला अभ्यास असतो, मला काम असतं असं सांगून शिकलेली पोरं आई बापाला माघारी गुरकायला लागले. मग महात्मा फुलेंनी तर असं सांगितलं होतं, मती नीती गती आणि मग विकताय. पण आज शिकलेल्या माणसाला नोकरी मिळते, नोकरी मिळाली की छोकरी मिळते आणि छोकरी मिळाली की तो आई वडिलांपासून दूर होतो. मग मती नीती गती येणारं शिक्षण नाही. आज जे पुस्तकातून दिलं जातंय हे शिक्षण पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये दिलं जातं. आपल्या मुलांनो त्या पुस्तकाच्या अभ्यासामध्ये आपल्याला तर मास्टर व्हायचंच आहे, किंबहुना हा विचार कळल्यानंतर अगदी वेगानं आपण त्या अभ्यासामध्ये सुद्धा मास्टर होणार आहे. कारण खरं काय खोटं काय हे तपासायची भूमिका त्या मुलांमध्ये निर्माण होणार आहे. माझी तिसरीतली मुलगी अण्णाभाऊ साठे यांचे 10 ग्रंथ सर, 10 आणि 10 20 2 खंड, नंतर राक्षसांचा राजा रावण नावाचा ग्रंथ, भगवद्गीता, त्यानंतर ज्ञानेश्वरी, आणि हे सगळं वाचत असताना मराठीमध्ये नवोदयला एक सिंगल मार्क नाही गेला, आउट ऑफ मार्क पडले नवोदयच्या परीक्षेला. तिनं वेगळा अभ्यास केला. माझी आई आजी तिला पुस्तक घेऊन बसायची, ती तिचं ग्रंथ वाचायला बसायची, आणि ती जी माझी मुलगी आहे ती तिच्या अभ्यासाला घेऊन बसायची. आजा ज्या आहेत आजा, त्यांनी सुद्धा जबाबदारीनं पोरींना या पद्धतीने पोरांना शिकवा. अमेरिकेला आई गेली सर, तुम्हाला सांगायचं राहिलं, अमेरिकेला आई गेली, आईला गेल्या शिकल्यानंतर पोरांना शिकवल्यावर काय होतं. अमेरिकेला गेली आई, जी खुरप कमरेला लावून खुरपायला जाणारी, आणि वडील दुसऱ्याच्या बांधकामावरती सेंट्रिंग मध्ये ते बूट घालून त्या ठिकाणी सिमेंट कालवणारे वडील होते म्हणजे आहेत अजून. आणि आई खुरपायला जायची, तिनं पुस्तकापासून आम्हाला कधी दूर होऊ दिलं नाही. त्या आईला अमेरिकेत जायची संधी मिळाली, माझ्या भावानं अमेरिकेमध्ये नेलं. अमेरिकेत नेल्यावर काय विचारावं, भावाने विचारलं तुला इथला टाइम स्क्वेअर पाहायचा का नायगारा फॉल पाहायचा, तर त्यावेळेस आई म्हटली काही नाही, इथं अमेरिकेमध्ये कुठंतरी कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे न्यूयॉर्क, आणि तिथं कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, आणि शेजारी तिथं आंबेडकरची आहे. ते खरंच आहे का, लोक म्हणते, पण खरंच आहे का ते मला बघायचंय, आणि जर असेल तर मग तिथं जाऊन अभिवादन करायचंय. माळी जातीतली एक महिला जी ग्रंथ वाचते सगळे, ती अमेरिकेत जाऊन काय पाहायचं म्हणते, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहायचा. आणि ती खरोखर परवानगी नसताना, तिथं लायब्ररीमध्ये फक्त विद्यार्थ्यांना परवानगी असं असताना स्पेशल परवानगी, जिला विचारधारा कळली ती महिला कुठं जाऊ शकते, तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आणि त्यानंतर तिनं मनाशी ठरवलं, 7वी शिकलेली महिला माझी आई, ती म्हटली मी इथून गेल्यावर खुरपायला जाणारी स्त्री, त्या अमेरिकेत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारी स्त्री, हा माझा जो प्रवास आहे तो मी लिहिल्याशिवाय राहणार नाही. कोरोनामध्ये तिला 1 वर्ष मिळालं. पहिल्या दिवशी कोरोनातून वाचली, पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षभरामध्ये तिने ते 2.5 वह्या लिहिलं, आत्मचरित्र. आणि त्यानंतर तिने सांगितलं की हे सर्व आणि सर्व या महापुरुषांमुळे. तुम्हाला सुद्धा ज्या माय भगिनी आहेत, आजी आहेत, आपल्याला सुद्धा हे वास्तव स्वीकारायची गरज आहे. आपल्या पोरींची लग्न नका त्यांना उपास तपास करायला. राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊंनी नाही उपास तपास केले. शिवराय जन्माला यायची भाषा आम्ही करतो. ज्योतिराव पुन्हा जन्माला आले पाहिजेत. कशासाठी आले पाहिजेत, तर हे सगळं चुकीचं चाललंय, ते बरोबर करायचंय. मग बरोबर करायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा उपास तपास बंद करावा. सोमवारी एका देवाचा, मंगळवारी दुसऱ्याचा, बुधवारी तिसऱ्याचा, गुरुवारी चौथ्याचा, शुक्रवारी 5व्याचा, शनिवारी कोणाचा असतो, मारुतीचा, शनिवारी मारुतीचा, रविवारी खंडोबाचा. अजून काही माहित नाही, तुम्हाला नाही माहिती. एक सांगतो उपवास, रविवारी आणखी एक उपवास असतो. गोल काढतात पाटावर, त्याला 2 डोळे काढते, हसण्याचा चेहरा इमोजी काढते, त्याला अशा रेषा काढते. कोणाचा, सूर्य. एवढे 8 दिवस जर उपवास केले, 7 दिवसाचा आठवडा आणि 8 दिवस उपवास करायचे तुम्ही, तुमच्या पोटी शिवराय कसे जन्माला यायचे, तुमच्या पोटी आईबापाला सांभाळणारी लेकरं कशी जन्माला यायची, तुमच्या पोटी संस्कारित पिढी कशी जन्माला यायची, तुमच्या पोटी मन, मेंदू आणि मनगट मजबूत असणारी स्त्री पोरं कशी जन्माला यायची, हे घडवायची जबाबदारी पुरुषांपेक्षा स्त्रियांवर जास्त आहे. म्हणून महात्मा फुलेंनी मी तुम्हाला जो ग्रंथ दिलाय त्या ग्रंथामध्ये सगळं सांगितलंय. मी माझ्या पदरचा एक शब्द सांगत नाही. आणि मग महात्मा फुले म्हणतात आपल्या लेकरांची लग्न कशी लावणार. मी आतापर्यंत 167 लग्न लावले. माझं लग्न महात्मा फुलेंच्या सत्यशोधक पद्धतीने झालंय. माझ्या भावाचा जो अमेरिकेला गेला
त्याचं लग्न आईच्या पुढाकारानं सत्यशोधक पद्धतीने झाले. त्यानंतर माझ्या धाकट्या भावाचा पोस्टामध्ये अधिकारी आहे, त्याचंही लग्न सत्यशोधक पद्धतीने झाले. सगळे एज्युकेटेड आहेत, सगळ्यांना लेकरं झाले, सगळ्यांची घरं झाली आहेत, काहीच अडचण नाही, काहीच आटलं नाही. लक्षात घ्या, ते आमच्या सगळ्यांचे जे 16वे आहेत ते सुद्धा सत्यशोधक पद्धतीने झाले. आता आमची चर्चा झाली, मराठा जातीमध्ये लग्न लावलेत मी, चर्मकार जातीमध्ये लग्न लावलेत, मातंगामध्ये लावलेत. त्यानंतर आता शिंदे सरांनी सांगितलं की इंटरकास्ट लग्न लावलं, ते सुद्धा सत्यशोधक पद्धतीने लावलं. आम्हीच लावायला होतो. एक टीम महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये काम करते. तुमच्या घरातला प्रत्येक विधी कुठलाही असो, तुमचा ऊस लावायचा विधी आहे ना, तुमची कशाची ओटी भरणं म्हणतात ते, कळ्याची कळ्याची, तो सुद्धा सत्यशोधक पद्धतीने करता येतो. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल लग्न लावायचं, मी जाणीवपूर्वक सर काही गोष्टी आचरणातल्या सांगतो. लग्न लावायचं म्हणजे काय करायचं, मग त्यात लग्नामध्ये सप्तविधी असतं, सप्त काय म्हणतात त्याला, फेऱ्या फेरे सप्तपदी असतात, कन्यादान असतं. कन्या काय दान करायची वस्तू आहे का, त्याला वधूवर समर्पण म्हणतात. कन्यादानासारखंच असतं. लग्नामध्ये फक्त 2 गोष्टी बदलतात, विधी करणारा आणि मंत्र महात्मा फुलेंनी लिहिले. आकाश निर्माण करते ना मग, तेज निर्माण करते ना मग, वायू निर्माण करते ना मग, उदक निर्माण करते ना मग, पुष्प निर्माण करते ना मग, मत्स्य निर्माण करते ना मग, गच्छा निर्माण करते ना मग, जलजंतू निर्माण करते ना मग, दक्षिणाम समर्पयामी इथपर्यंत मंत्र पण आहे, दक्षिणा पण आहे, पण दक्षिणा घेतली जात नाही. हे सगळे माझ्या बापानं दिले. लग्न त्या पद्धतीनं. त्यानंतर सत्यनारायण 16ला घालायचा आहे, त्याची पद्धती आहे. 10वा आतापर्यंत 87 वेगातले माझ्या आईचा 10वा आणि वर्ष श्राद्ध दोन्ही पण सत्यशोधक पद्धतीने झालेत. आणि वर्ष श्राद्धाला आत्ता गेल्या 1.5 महिन्यापूर्वी वर्ष श्राद्ध केलं. त्या वर्ष श्राद्धासाठी कीर्तनकार महाराज होते, आपल्या सर्वांनी नाव ऐकलं असेल, अजय महाराज बारसकर. नाव ऐकलंय का? हो, अजय महाराज माहिती आहेत ना, अजय महाराज बारसकर चांगले माहिती आहे. हा, नारंगे पाटलांच्या आंदोलनात होते हा. ते अजय महाराज बारसकर माझ्या आईच्या वर्ष श्राद्धाला कीर्तनाला होते. बुद्धीनं तयार असलेली माणसं खोटं त्यांना खपत नाही, लक्षात घ्या. म्हणून अशी माणसं निर्माण करावी लागतील आणि ते मेंदू जागेवर दुसऱ्याचं नाही ऐकायचं. जे खोटं आहे, सत्य असत्याशी मन केले बाई मानिले नाही बहुमता. खरं काय खोटं काय ते तपासायचं, फक्त बोलायचं नाही, त्याच्यावर आचरण करायचं. राऊत सरांनी किती वर्ष झालं गृहप्रवेशाला? 5-6 वर्ष. हा, 5-7 वर्ष झाले. 7 वर्षापूर्वी ते आचरणात आणलं. त्याच्याही अगोदर ते ऑलरेडी चळवळीमध्ये आम्ही एकमेक कार्यकर्ते आहोत. मग हे चळवळीत काम करायचं म्हणजे काय, या गोष्टी ज्या सांगितल्यात ना त्याचं आचरण करायचं. हे ज्या दिवशी कराल त्या दिवशी आपोआप तुमचे लेकरं तुम्हाला सांभाळतील, म्हातारपणात लाथा खावा लागणार नाही. आणि जे हा वारसा सांगणार नाही त्यांच्या लेकरांना, त्या म्हातारांना मात्र तुमच्या लेकरांकडून लाथा खाव्या लागतील. कारण या महापुरुषांनी कधीही मुलांना चुकीचं संस्कार होतील असं कधीही सांगितलं नाही. त्यामुळं मी माझ्या आई वडिलांना सांभाळतो. इथे जेवढी लोक आहेत ती चळवळीतली जे लोक आहेत त्यातला एकही आई वडिलांच्या विरोधात नाही किंवा आई वडिलांना सांभाळत नाही असं होत नाही. म्हणून माय बापा हो, खऱ्या अर्थानं जो तुकोबारायांनी जे सांगितलं, संत गाडगे महाराजांनी जे सांगितलं, आमच्या महापुरुषांनी जे सांगितलं की आम्हाला या गोष्टी झटकून टाकाव्या लागतील. महात्मा फुलेंनी गुरु मानताना जातीचं मानायचं असतं तर एखादा सरदार, माळी जातीतला सरदार, त्याला गुरु मानलं असतं. गुरु कुणाला मानलं? छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायाला गुरु मानलं. ही जी गुरु परंपरा आहे. आणि अण्णाभाऊ साठेंनी तर सगळ्यांनाच गुरु मानलं. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. आपल्या मुलांना एकच शेवटचं सांगू इच्छितो, वेळ तसा झालेला आहे, जवळजवळ 10:40 झालेत माझ्या घड्याळाप्रमाणे, म्हणजे 35 मिनिट झालेले आहेत. आपल्याला फक्त एकच संदेश आहे, खरोखर आपल्या मुलांना जर घडवायचं असेल तर या विचाराचं दूध पाजा म्हणजे पुस्तकं द्या. आणि ती पुस्तकं खऱ्या अर्थानं त्यांनी वाचलेत का तेही पहा. आणि अभ्यासासाठी त्यांना सातत्यानं बसवा. रोज संध्याकाळी इथं जे तास घेतले जात आहेत त्या तासाला उपस्थित राहू द्या. 90% तुमचा अभ्यासाचा वेळ असू दे आणि 10% महापुरुषांचे विचार ज्याला कळतील
तो मुलगा छत्रपती शिवाजी महाराज, तोच मुलगा महात्मा फुले, तोच मुलगा बाबासाहेब आंबेडकर किंवा तोच मुलगा अण्णाभाऊ साठेंसारखा तयार होऊ शकतो. माझ्या ज्योतिरावांनी अक्षरशः मांजरी फार्म इथे 350 एकर शेती होती, केवळ समाजासाठी खर्ची घातली. आम्हाला आमच्या कमाईतले 10 रुपये तरी पुस्तकासाठी आणि महापुरुषांच्या विचारासाठी खर्ची घालावे लागतील. हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुमची जी हातातली पर्स आहे, ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या कमरेची पिशवी पैशाची, पर्स आहे, छोटी मुलगी जर असेल तर पर्स आहे, तुला पर्स आहे का? छोटीशी पर्स आहे घरी. नेल पॉलिश ठेवतात, लिपस्टिक ठेवतात. त्या पर्स देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असेल? संपत्ती धारण करण्याचा अधिकार, गळ्यात सोनं नाणं ठेवण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे. माहेरच्या आणि सासरच्या दोन्हीकडच्या इस्टेटीत तुम्हाला भागीदार केलंय. पोरांना नाही, पोरांना फक्त बापाचीच आहे, पोरींना दोन्हीकडची इस्टेट आहे. मग ही जी पर्स आहे ना तुमच्याकडे, धारण करण्याचा अधिकार बाबासाहेबांचा आहे. त्यामुळं असं कोणी समजायचं नाही इथं जयंतीचा कार्यक्रम आहे आणि बाबासाहेबांचा ना आपला काय संबंध नाही. हो, एका ठिकाणी जयंतीला गेलो, बाबासाहेब त्यांनी महात्मा फुले जयंती आणि खाली बाबा कार्यकर्त्यांनी लिहिलं, निम्यार्थी माणसं उठून गेले. म्हणजे बाबासाहेबांचा ना आपला काय संबंध आहे? काहीच संबंध नाही. तुमचं सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. या दोन्हींचा संयुक्त कार्यक्रम करताय तुम्ही. एकाला नाही, तोडून नाही घेतलं तुम्ही. फक्त फुले, फक्त सावित्रीबाई तोडून नाही घेतले. शिवराय आहेत, फुले आहेत, सावित्रीबाई आहेत आणि बाबासाहेब आहेत. हे सगळे तुम्ही धरून ठेवलेत. आणि ही संस्कार करणारी आणि जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी ऑर्गनाईज केलं हे सगळं, त्यांनाही खरोखर धन्यवाद की तुमच्या पाठीमाग हे सगळे. आता 11:15 वाजले तरी भूक लागलेली असताना ऐकण्यासाठी बसून आहे आणि मी पुढे अजून 1 तास घेणार आहे तरी ते हलणार नाही असं मला वाटतं. तर ठीक आहे, असू द्या. आपण सर्वांनी महापुरुषांचा विचार जीवनामध्ये अंमलात आणा. ज्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, हे वैभव लक्ष्मी, दररोजची व्रत वैकल्य बंद करा. जी चांगली पुस्तकं आहेत त्याचं वाचन करा. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ही विचाराची गुरुकिल्ली आपल्या पोरांना द्या. मुलं नक्की पुढे जातील.